नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। मला असं वाटत नाही आणि शेवटी गोपीचंद पडळकर हे आत्ताच विधानसभेमध्ये निवडून आले आहेत, त्याच्या आधी ते विधान परिषदेमध्ये होते। उत्तम काम करणारे कार्यकर्ते आहेत, थोडे अग्रेसिव्ह आहेत। हे निश्चितपणे आहे की आम्ही त्यांना हे सांगितलं की बोलताना त्यांनी संयम ठेवला पाहिजे, हे त्यांना निश्चितपणे सांगितलं। पण तुम्हाला सांगतो, एक चांगलं भविष्य असलेला तो नेता आहे। माझं विरोधी पक्षाला आव्हान आहे की नवीन निकष कुठले आहेत त्यांनी सांगावे, कुठले नवीन निकष आहेत ते त्यांनी सांगावे, एवढं माझं त्यांना खुलं आव्हान आहे। त्यांना महामंडळ वगैरे काही देणार आहात का? लवकर नाराजांना आम्ही समजून सांगू, आमचेच आहेत, त्यांना नक्की समजून सांगू। एक जागा अजून रिकामी आहे ना, मंत्रिमंडळामध्ये अजून एक जागा रिकामी ठेवलेली आहे। आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे, आमच्याकडे भरपूर लोक निवडून आलेले आहेत, त्याच्यामुळे आमच्याकडनं तरी आता कुठलाही प्रयत्न नाही। सीएम सर, परभणीच्या घटनेमध्ये काही अर्बन नक्षल कनेक्शन पाहायला मिळत आहे का? अद्याप अशा प्रकारचं कनेक्शन दिसलेलं नाही, तथापि या घटनेची चौकशी चाललेली आहे की बीडच्या घटनेवर आम्ही SIT नेमतो आहोत आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात कुठली हयगय केली जाणार नाही, अतिशय कडक कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।